एकीकडे ठाणे चिपळूणमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असताना दुसरीकडे नांदेडमध्ये दलित, आदिवासी आणि ओबीसींनी अॅट्रॉसिटी समर्थनार्थ महामोर्चाचं आयोजन केलंय। नांदेडच्या नवा मोढा मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी मोर्चेकर आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत। या मोर्चासाठी 4,500 स्वयंसेवक कार्यरत आहेत। प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या मोर्चेकरांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी। आज नांदेड शहरामध्ये अॅट्रॉसिटी समर्थनार्थ महामोर्चा निघणार आहे। या ठिकाणी नांदेड शहरातील उच्च शिक्षित मुली जमा झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। काय पाहता आपण या मोर्चाकडे, कसं पाहता? या मोर्चाकडे अतिशय गांभीर्याने पाहतो आहोत आम्ही, कारण हा एक पर्टिक्युलर एका एससी या कास्टसाठीच हा मोर्चा काढलेला नाही, तर एससी, एसटी, ओबीसी, एनटी या सर्व जातींच्या लोकांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तरी सर्व जातींनी या म्हणजे जेवढ्या मागासलेल्या जाती आहेत तेवढ्या मागासलेल्या जाती ह्या इथे सामील झालेल्या आहेत आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आम्ही या मोर्चामध्ये अगदी आनंदाने सामील झालेले आहोत। फक्त एकाच अपेक्षेसाठी की आम्हाला न्याय मिळावा। अॅट्रॉसिटी ॲक्टला जो काही संरक्षण दिलेलं आहे हे ते आमच्यापर्यंत पोहोचावं, आम्हाला अगदी सुरक्षितपणा वाटावा, यासाठी आम्ही हा सर्वात मोठा मोर्चा काढलेला आहे। अॅट्रॉसिटी ॲक्ट अधिक प्रकारे कठोर कसं करण्यात यावं याच्यावरती तुम्ही विचार करायला पाहिजे आणि जे काही म्हणताय अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात बंड पुकारला पाहिजे। मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे लोक या मोर्चामध्ये सामील होणार आहेत। कॅमेरामॅन गिरीशसह प्रवीण खंदारे, नांदेड।